कोलकाता आरजी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे। या प्रकरणी आंदोलकांसोबतच्या बैठकीचं थेट प्रसारण करण्यासाठी परवानगी नाकारण्याची राज्य प्रशासनाची भूमिका अडेलतट्टूपणाची असल्याचं सांगत आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी राज्य शासनावरती टीका केली आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधींनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला। आंदोलन आणि जलक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। आपल्याला पदाचं महत्त्व नाही, आपल्यालाही न्याय हवा आहे असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे। मात्र ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितलेला नाही असं आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितलं। पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या पेचाला आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दोषी ठरवणारं ममता बॅनर्जी यांचं विधान दुर्दैवी असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी म्हटलं आहे। दरम्यान कोलकाता आरजी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी केली आहे। जोपर्यंत दोषींना शिक्षा होणार नाही आणि जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा सामाजिक बहिष्कार सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्यासोबत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे।